students, in last lecture we discussed about heterocyclic compounds, 5-membered heterocyclic compounds, structure and numbering, and nomenclature rules for monocyclic heterocycles. From now we are going to discuss about 6-membered heterocyclic compounds, 7-membered heterocyclic compounds and fused rings. First heterocyclic compound which is 6-membered is pyridine. So pyridine is 6-membered heterocyclic ring which contains total 6 atoms. 5 atoms are of carbon and 1 atom, that is heteroatom, is of nitrogen. Its IUPAC name is azyne, aza for nitrogen, and INE suffix for 6-membered heterocyclic ring. तर या स्ट्रक्चरमध्ये टोटल 6 ॲटम आहेत. त्यातला एक ॲटम जो आहे तो नायट्रोजन आणि उरलेली 5 ॲटम जे आहेत रिंगमध्ये तर ते कार्बनचे आहेत. and the number 1 is given to heteroatom. You can number this structure from clockwise or also anti-clockwise because only one heteroatom is present in this ring. Then the name of drug where pyridine nucleus is present is pyridoxine. Next structure is piperidine. This is hexahydropyridine. जेव्हा पिरिडीनमध्ये प्रत्येक ॲटमला हायड्रोजन जोडला जातो. पिरिडीनमध्ये टोटल 6 ॲटम आहे. 6च्या 6 ॲटमला हायड्रोजन ॲड होतो आणि त्या रिंगमध्ये एकही डबल बॉन्ड प्रेझेंट नसतो. तेव्हा त्या रिंगला काय म्हणायचं, हेक्झाहायड्रोपिरिडीन, आणि कॉमन नेम आहे पिपेरिडीन. द नेम ऑफ ड्रग वेअर दिस पिपेरिडीन इज प्रेझेंट इज पिथिडीन. Then pyridoxine. Pyridoxine is also 6-membered heterocyclic ring in which there are 2 heteroatoms, 2 nitrogens. One is at number 1 and second is at number 2, and at number 3, 4, 5 and 6 there are carbons. IUPAC is 1,2-diazine. Di for 2, aza for nitrogen. 2 nitrogens in 6-membered heterocyclic ring. That's why suffix is INE. And 1 and 2 are showing position of nitrogens in this ring. या रिंगमध्ये 1 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि 2 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि बाकी उरलेले सगळे काय आहेत, कार्बन आहेत. म्हणून याचं IUPAC काय येतं, 1,2-डायझाईन. त्याच्या IUPAC वरून आपल्याला स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. 1,2-डायझाईन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हे पिरिडोक्साईनचं स्ट्रक्चर येतं. कसं का तर INE म्हणजे सफिक्स तेव्हा येतं जेव्हा 6-मेंबर्ड रिंग असते. अशी 6-मेंबर्ड रिंग की ज्याच्यामध्ये 1 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि 2 नंबरला एक नायट्रोजन आहे. तर नेम ऑफ ड्रग वेअर दिस पिरिडोक्साईन इज प्रेझेंट इज सल्फॅमिथॉक्झी पिरिडोक्साईन. Next is pyrimidine. Pyrimidine, it is 6-membered heterocyclic ring where 2 nitrogens are present. 1 nitrogen is at number 1 and second nitrogen is at number 3. 1 नंबरला एक नायट्रोजन आहे, 3 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबरला काय आहे, कार्बन्स. त्यामुळे ह्याचा IUPAC काय आहे, 1,3-डायझाईन. INE फॉर 6-मेंबर्ड रिंग, देन डाय फॉर 2, ॲजा फॉर नायट्रोजन. 2 नायट्रोजन प्रेझेंट आहेत 6-मेंबर्ड रिंगमध्ये. कुठं प्रेझेंट आहेत तर एक नंबरला आणि दुसरा 3 नंबरला. म्हणून काय म्हटलेलं आहे ह्याला, 1,3-डायझाईन. अँड द नेम ऑफ ड्रग हेअर pyrimidine इज प्रेझेंट इज पायरिमिथामाइन. नेक्स्ट आहे परहायड्रोपिरिमिडीन. पर मीन्स ईच. देर इज अ ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू ईच ॲटम इन दिस रिंग. रिंगमधल्या प्रत्येक ॲटमला हायड्रोजन जोडलेला आहे, म्हणजे नायट्रोजनला पण आणि कार्बनला पण. त्यामुळं काय म्हटलेलं आहे ह्याला, परहायड्रोपिरिमिडीन. ही रिंग आता सॅच्युरेटेड झालेली आहे, ह्याच्यामध्ये एकही डबल बॉन्ड प्रेझेंट
नाही. तर पर हायड्रोपिरिमिडिन कशामध्ये प्रेझेंट असतं तर फिनोबार्बिटोन. फिनोबार्बिटोन हे जे ड्रग आहे त्याच्यामध्ये बेसिक न्यूक्लियस जे आहे ते काय असतं पर हायड्रोपिरिमिडिन, म्हणजेच पर हायड्रोपिरिमिडिनमध्येच जे आपण पुढचं स्ट्रक्चर बघणार आहे बार्बिचुरिक ॲसिड हे फिनोबार्बिटोनमध्ये प्रेझेंट असतं. तर बघा पर हायड्रोपिरिमिडिनमध्येच जेव्हा 2 नंबरला 4 नंबरला आणि 6 नंबरला ऑक्झो ग्रुप ॲड होतो सी डबल बॉन्ड ओ, तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्याचं IUPAC बघा 2,4,6 ट्राय ऑक्झो हेक्झाहायड्रोपिरिमिडिन. म्हणजे जर तुम्हाला बार्बिचुरिक ॲसिडचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिरिमिडिनचं स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. पिरिमिडिनचं स्ट्रक्चर 1,3 डायझाईन पिरिमिडिन. त्याच्यामध्येच काय करायचं आहे नंतर पर हायड्रोपिरिमिडिन और हेक्झाहायड्रोपिरिमिडिन. प्रत्येक ॲटमला एक हायड्रोजन ॲड केल्यानंतर एकही डबल बॉन्ड रिंगमध्ये राहत नाही. त्यालाच काय म्हटलेलं आहे पर हायड्रोपिरिमिडिन. आणि पर हायड्रोपिरिमिडिनमध्येच 2 नंबरला 4 नंबरला आणि 6 नंबरला जेव्हा तुम्ही ऑक्झो ग्रुप ॲड करता तर तेव्हा त्याला काय म्हणायचं मग 2,4,6 ट्राय ऑक्झो हेक्झाहायड्रोपिरिमिडिन म्हणजेच काय बार्बिचुरिक ॲसिड. अँड द नेम ऑफ ड्रग इज फिनोबार्बिटोन. फिनोबार्बिटोनच्या स्ट्रक्चरमध्ये बार्बिचुरिक ॲसिड ही बेसिक न्यूक्लियस आहे. त्यानंतर पायऱ्याझाईन. तर पायऱ्याझाईनच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा किती आहेत टोटल 6 ॲटम आहेत. ह्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहेत, उरलेले 4 कार्बन. 2 नंबरला 3 नंबरला 5 नंबरला आणि 6 नंबरला काय आहे कार्बन. मग याचा IUPAC काय येणार 1,4 डायझाईन. डाय मीन्स 2 ॲजा फॉर नायट्रोजन, INE फॉर 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक रिंग and 1 and 4 are showing the positions of nitrogens in this ring. One nitrogen is at 1 number and second nitrogen is at 4th number. That's why it is 1,4 diazine. And the name of drug where this pyrazine is present is pyrazinamide. pyrazinamideचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये बेसिक न्यूक्लियस जे आहे ते कशाचं असतं पायऱ्याझाईनचं असतं. आणि त्याच्यामध्ये मग आपण व्हेरियस ग्रुप्स ॲड करतो आणि मग पायराझिनामाइडचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. नेक्स्ट जे आहे ते पिपेराझाईन. तर पायराझाईनच्या स्ट्रक्चरमध्येच जेव्हा प्रत्येक ॲटमला, जसं आपण आधीचे पण स्ट्रक्चर बघितले बघा, पिरिमिडिनचं बघितलं, पिरिडिनचं बघितलं, त्याचप्रमाणे पायराझाईनमध्ये सुद्धा जेव्हा प्रत्येक ॲटमला हायड्रोजन ॲड केला जातो आणि रिंगमधले सगळे डबल बॉन्ड जातात, एकही डबल बॉन्ड शिल्लक नसतो, तेव्हा पायराझाईनच्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं पिपेराझाईन. आणि त्याचं IUPAC काय येतं बघा 1,4 डायॲझासायक्लोहेक्झेन. हा सायक्लोहेक्झेन आहे, सॅच्युरेटेड आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजनला पण हायड्रोजन जोडलेले आहेत. आणि नंबरिंग आपल्याला माहीतच आहे, एक नायट्रोजन 1 नंबरला, दुसरा नायट्रोजन हा 4 नंबरला येतो. अँड द नेम ऑफ ड्रग व्हेअर धिस पिपेराझाईन इज प्रेझेंट इज डायइथाइल कार्बेमॅझाईन. हे आपल्या सिलेबसमध्ये स्ट्रक्चर ह्यातले बरेचसे ड्रग आहेत, हे आपण ह्याचं युजेस त्यांची कॅटेगरी आपण पाहणार आहोत नंतर. तर पिपेराझाईन कोणत्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतं डायइथाइल कार्बेमॅझाईन. नेक्स्ट आहेत ते 7 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स अँड फ्युज्ड रिंग स्ट्रक्चर्स. 7 मेंबर्डमध्ये पहिलं आहे अझेपाईन. तर अझेपाईनचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये टोटल ॲटम जर तुम्ही काउंट केलेत तर एकूण 7 ॲटम आहेत ह्याच्यामध्ये. जर टोटल जर ॲटम बघितले तर किती आहेत टोटल 7. जो सॅच्युरेटेड हायड्रोजन आहे त्याला आपण नंबर 1 दिलेला आहे. आणि उरलेले जर कार्बन बघितले तर टोटल कार्बन किती आहेत 6. म्हणून ह्याचं IUPAC काय येणार आहे अझेपाईन ॲझा फॉर नायट्रोजन. आणि EPINE
सफिक्स केव्हा लागतं, जेव्हा टोटल 7 ॲटम रिंगमध्ये प्रेझेंट असतात. OLE सफिक्स केव्हा लागतं, OLE जेव्हा टोटल 5 मेंबर्स रिंगमध्ये प्रेझेंट असतात. 5 मेंबर्ड रिंग असेल तर सफिक्स काय लागतं, OLE. आपण 5 मेंबर्ड कंपाऊंड्स पाहिलेत, त्याच्यामध्ये आहेत बघा, इमिडाझोल, ऑक्झिडाझोल, थायाझोल, आयसोथायाझोल, पायऱ्याझोल. तर हे OLE सफिक्स लागतं. त्यानंतर 6 मेंबर्डमध्ये बघितलं, जेव्हा रिंगमध्ये टोटल 6 ॲटम असतात तेव्हा सफिक्स काय लागतं, INE. जसं की आपण पिरिडीन, पिरिडॅझाईन, पिरिमिडीन, पायऱ्याझाईन हे स्ट्रक्चर्स पाहिले. तसं आत्ता 7 मेंबर्डमध्ये जे सफिक्स आहे ते काय असतं, EPINE. तेव्हा अझेपाईन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच काय येतं की 7 मेंबर्ड रिंग की ज्याच्यामध्ये एक नायट्रोजन प्रेझेंट आहे. नेम ऑफ द ड्रग वेअर अझेपाईन इज प्रेझेंट इज कार्बॅमेझेपाईन. नेक्स्ट इज 1,4-डायझेपाईन. तर ही सुद्धा काय आहे, 7 मेंबर्ड रिंगच आहे, पण ह्याच्यामध्ये हेटेरो ॲटम किती आहेत, 2 आहेत. 2 नायट्रोजन प्रेझेंट आहेत. एक नायट्रोजन 1 नंबरला आणि दुसरा नायट्रोजन 4 नंबरला आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे ह्याला 1,4-डायझेपाईन. बघा, 1 हा 2 हा 3 नंबरचा, 4 नंबर, 5, 6 आणि 7. तर IUPAC काय, 1,4-डायझेपाईन. डाय मीन्स 2, ॲझा मीन्स नायट्रोजन, EPINE suffix for 7 membered ring, and 1 and 4 are showing positions of nitrogens in this ring. नायट्रोजन कोणत्या पोझिशनला आहेत, एक नायट्रोजन 1 नंबरला, दुसरा नायट्रोजन 4 नंबरला. and the name of drug is diazepam. नेक्स्ट आहे बेन्झोडायझेपाईन. फ्युज्ड रिंग आहे. फ्युज्ड रिंग्स आर derived by fusion of 2 or more rings. So one heterocyclic ring is fused with other heterocyclic ring or with other homocyclic ring. तर फ्युज्ड रिंग्समध्ये 2 किंवा 3 रिंग फ्यूज झालेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये एक जी हेटेरोसायक्लिक रिंग आहे ती दुसऱ्या हेटेरोसायक्लिक रिंग बरोबर फ्यूज झालेली असते किंवा ती रिंग दुसऱ्या होमोसायक्लिक रिंग बरोबर फ्यूज झालेली असते. आपण होमोसायक्लिक कंपाऊंड्सची डेफिनेशन पाहिली. होमोसायक्लिक मीन्स, होमो मीन्स ऑल, सेम, सिमिलर, सेम ॲटम्स आर प्रेझेंट इन रिंग. ठीक आहे, जसं की बेन्झिन. बेन्झिनमध्ये जर तुम्ही 6 ॲटम बघितले तर 6च्या 6 ॲटम काय आहेत, कार्बन आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे ॲटम काय आहेत, सेम आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही हेटेरो मीन्स डिफरंट ॲटम नाही, जसं की नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन वगैरे कुठलाही ॲटम नाही, सगळे बेन्झिन आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतो, होमोसायक्लिक कंपाऊंड्स. तर फ्युज्ड रिंग्स कशा तयार होतात, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स, हेटेरोसायक्लिक रिंग्स फ्यूज विथ अदर हेटेरोसायक्लिक रिंग और अदर होमोसायक्लिक रिंग. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्यातली एक जी रिंग आहे 1,4-डायझेपाईन रिंग आहे, जे आत्ता ह्याच्या आधी जे आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं ती रिंग आहे, हेटेरोसायक्लिक रिंग आहे, 1,4-डायझेपाईनची रिंग आहे. आणि ती कशाबरोबर फ्यूज झालेली आहे, बेन्झिन बरोबर. जर तुम्ही दुसरी रिंग पाहिली ह्यातली तर दुसरी रिंग जी आहे ती होमोसायक्लिक रिंग आहे बेन्झिनची, म्हणून ह्याचं नाव काय येणार आहे, 1,4 येणार आहे तिथं, 1,4-बेन्झोडायझेपाईन. 1,4 का, तर 1 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि दुसरा नायट्रोजन हा 4 नंबरला आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे, 1,4-बेन्झो. बेन्झो का, तर बेन्झिन रिंग आहे प्रेझेंट, आणि डाय म्हणजे 2 नायट्रोजन्स आर प्रेझेंट इन 7 मेंबर्ड रिंग. त्यासाठी सफिक्स जे यूज केलेलं आहे ती कुठला आहे, EPINE. and name of drug is diazepam. नेक्स्ट फ्युज्ड रिंग आहे ती क्विनोलिन. क्विनोलिनच्या रिंगमध्ये एक हेटेरोसायक्लिक रिंग आहे ती आहे पिरिडीनची, आणि पिरिडीनची रिंग ज्या रिंगला अटॅच झाले ती आहे बेन्झिन रिंग, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बेन्झोपिरिडीन. क्विनोलिन म्हणजेच काय, बेन्झोपिरिडीन. नंबरिंग बघा, नायट्रोजनला नंबर 1 दिलेला आहे, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे
नंबरिंग आहे. तर IUPAC कळालं तुम्हाला बेन्झोपिरिडिन, कारण ह्याच्यामधल्या ज्या दोन्ही रिंग आहेत त्या दोन्ही रिंगची नावं तिथं सांगितली आहेत. बेन्झो म्हणजे बेन्झिन रिंग आणि पिरिडिन म्हणजे पिरिडिनची रिंग आहे. त्याच्यात हेट्रोसायक्लिक 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक्समध्ये जे पहिलं स्ट्रक्चर आपण पाहिलं पिरिडिनचं, की ज्याच्यामध्ये 6 मेंबरमध्ये फक्त एक नायट्रोजन प्रेझेंट असतो. तर नेम ऑफ ड्रग वेअर क्विनोलिन इज प्रेझेंट इज क्लोरोक्विन. नेक्स्ट हेट्रोसायक्लिक रिंग जे आहे ते आयसोक्विनोलिन. ही क्विनोलिनसारखंच स्ट्रक्चर आहे, फक्त जो नंबरिंग आहे तर ते जर थोडंसं डिफरंट आहे. म्हणजे नायट्रोजन 2 नंबरला आहे. आयसो मीन्स सेकंड और आयसो मीन्स 2. जेव्हा नायट्रोजन हा 2 नंबरला येतो तर तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, आयसोक्विनोलिन. अँड द नेम ऑफ ड्रग वेअर आयसोक्विनोलिन इज प्रेझेंट इज पॅपॅव्हेरिन. नेक्स्ट इज डायबेन्झाजेपाइन. तर ह्याच्यामध्ये 3 रिंग आहेत, टोटल 3 फ्युज्ड रिंग्ज आहेत आणि एक रिंग जी आहे ती हेट्रोसायक्लिक रिंग आहे. मधली जी रिंग आहे ती अझेपाईनचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं बघा. सगळ्यात पहिलं 7 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जे मधलं स्ट्रक्चर आहे ते अझेपाईनचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या साईडच्या 2 रिंग्ज ज्या आहेत त्या बेन्झिन रिंग्ज आहेत. म्हणून काय म्हटलेलं आहे, डाय मीन्स 2 बेन्झिन रिंग्ज. दॅट्स वाय डायबेन्झ. बेन्झ मीन्स बेन्झिन, डाय मीन्स 2 डायबेन्झ आणि मधलं काय आहे अझेपाईन. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, डायबेन्झाजेपाइन. याचं जर नंबरिंग बघितलं ना असं आहे 1 2 3 4 देन 5 6 7 8 9 10 and 11. Okay, so nitrogen is at 5 number. It is saturated, that's why 5H. Then dibenzo, 2 benzene rings are there and BF azepine. जर आपण बॉन्डला नंबरिंग केलं तर इथं हा जो ए हे हा पहिला बॉन्ड आहे तो ए, त्यानंतर हा बी सी डी ई आणि एफ. जर बेन्झिन रिंग्स कुठे अटॅच झालेत ते जर आपण पाहिलं तर कुठे कुठे अटॅच आहेत, अझेपाईन रिंगला बेन्झिन रिंग कुठं अटॅच आहेत, बी बॉन्डला आणि एफ बॉन्डला. म्हणून काय म्हटलेलं आहे ब्रॅकेटमध्ये पी कॉमा एफ, बी एफ अझेपाईन. सो द नेम ऑफ ड्रग वेअर डायबेन्झाजेपाइन इज प्रेझेंट इज इमिप्रेमाइन. नेक्स्ट रिंग इज ऑफ ॲक्रेडिन. दिस इज ऑल्सो फ्युज्ड रिंग. There are 2 benzene rings and between there is a pyridine. पिरिडिनची रिंग आहे आणि ह्याच्यामध्ये 2 बेन्झिन रिंग्ज आहेत. त्याला काय म्हटलेलं आहे, ॲक्रिडिन. IUPAC बघा डायबेन्झो 2 बेन्झिन रिंग्ज आहेत म्हणून काय म्हटलेलं आहे, डायबेन्झो. आणि आत्ता आपण जे बॉन्डला नंबरिंग केलं तसंच जर इथं नंबर केले ए ह्या बॉन्डला ए, हा मधला जो आहे तो बी सी डी ई आणि एफ. तर पिरिडिन हा दोन्ही बेन्झिन रिंग्जला कोणत्या बॉन्डला जोडलेला आहे, बी आणि ई. म्हणून काय म्हटलेलं आहे, डायबेन्झो. कुठं अटॅच आहेत ह्या, इन ब्रॅकेटमध्ये बी कॉमा ई, बी ई आणि बेसिक जे आहे ते काय आहे, पिरिडिन. काय म्हणायचं याला, डायबेन्झो बी ई पिरिडिन. नंबरिंग पण बघायचं, नंबरिंग 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं नायट्रोजनला 10 नंबर यायला पाहिजे. ॲक्रेडिनच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन हा 10 नंबरला येतो. ह्याच्या आधीचं जे स्ट्रक्चर पाहिलं होतं आपण डायबेन्झाजेपाइन त्याच्यामध्ये नायट्रोजन हा 5 नंबरला येत होता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये नायट्रोजन किती नंबरला आहे, 10 नंबरला. तर फ्युज्ड रिंग्समध्ये नंबरिंग थोडंसं डिफरंट आहे, ते आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. नेक्स्ट रिंग आहे ती फिनोथायाझाईन. तर ह्या रिंगमध्ये सुद्धा टोटल 3 रिंग्ज आहेत, 2 बेन्झिनच्या रिंग्ज आहेत. म्हणून काय म्हटलेलं आहे, डायबेन्झो. आणि मधली जी रिंग आहे ती आहे थायाझाईन. ठीक आहे, 6 मेंबर्ड
रिंग आहे मधली की ज्याच्यामध्ये थायाझाईन, थाया फॉर सल्फर, ॲझा फॉर नायट्रोजन अँड INE फॉर 6 मेंबर्ड रिंग. ठीक आहे. तर मधली जी रिंग आहे ती थायाझाईनची रिंग आहे. त्याच्या नावातच त्याचं स्ट्रक्चर आहे. थायाझाईन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे, INE सफिक्स केव्हा लागतं, जेव्हा 6 मेंबर्ड रिंग असते. 6 मेंबर्ड रिंग आणि त्याच्यामध्ये एक सल्फर आहे, एक नायट्रोजन आहे. थाया फॉर सल्फर, ॲझा फॉर नायट्रोजन, म्हणजे थायाझाईनची रिंग आहे मध्ये. आणि साईडला ज्या 2 रिंग्स आहेत त्या कुठल्या आहेत, डाय बेन्झो, 2 बेन्झिन आहेत, म्हणून काय म्हटलेलं आहे त्याला, डाय बेन्झो थायाझाईन, म्हणजेच आपला फिनो थायाझाईनचं नंबरिंग बघूया आपण. नंबरिंग असा आहे याचा 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर ह्याच्यामध्ये सल्फरला नंबर 5 आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे नंबरिंग करायचं की सल्फर S आणि 5 जरा शेप जर त्यांचा तुम्ही पाहिला तर सिमिलर आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की S5, Sला नंबर 5 आला पाहिजे. कारण ॲन्युअल एक्झाममध्ये किंवा सेशनलमध्ये सुद्धा अर्धा मार्क हा नंबरिंगसाठी आहे आणि अर्धा मार्क हा स्ट्रक्चरसाठी आहे. त्यामुळे नंबरिंग आपल्याला बरोबर लिहिता यायला पाहिजे. आणि नेम ऑफ ड्रग वेअर फिनोथायाझाईन इज प्रेझेंट इज क्लोरप्रोमॅझाईन. नेक्स्ट रिंग इज प्युरिन. प्युरिनमध्ये 2 हेट्रोसायक्लिक रिंग्स आहेत. एक रिंग जी आहे ती इमिडाझोलची आहे, 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक रिंग आहे. दुसरी आहे ती 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक आहे. 5 मेंबर्ड रिंग जी आहे ती इमिडाझोलची आहे आणि 6 मेंबर्ड जी रिंग आहे ती पिरिमिडिनची आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इमिडाझोलो इन ब्रॅकेट 4, 5 पिरिमिडिन. ज्या बॉन्डला इमिडाझोल पिरिमिडिनला जोडला आहे त्याचं जे नंबरिंग आहे ती किती आहे, 4 आणि 5. म्हणून काय म्हटलं आहे, इमिडाझोलो इन ब्रॅकेट 4, 5 पिरिमिडिन. ठीक आहे. 2 रिंग्ज आहेत प्युरिनमध्ये, 2 रिंग्ज आहेत. कोणकोणते आहेत, 5 मेंबर्ड आहे ती कुठली आहे, इमिडाझोल, आणि 6 मेंबर्ड जे आहे ती कुठली आहे, पिरिमिडिन. पिरिमिडिनचं स्ट्रक्चर जर आठवलं आपण तर 1 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि 3 नंबरला एक नायट्रोजन आहे. आणि इमिडाझोलमध्ये सुद्धा काय आहे, 1 नंबरला एक नायट्रोजन आहे आणि 3 नंबरला एक नायट्रोजन आहे. फक्त मेंबर किती आहेत इमिडाझोलमध्ये, 5 आणि पिरिमिडिनमध्ये 6. तर ह्या 2 रिंग्स जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्याच्यापासून कुठलं स्ट्रक्चर तयार होतं, प्युरिन. आणि नेम ऑफ ड्रग वेअर प्युरिन इज प्रेझेंट इज मर्कॅप्टोप्युरिन. नेक्स्ट आहे ते झॅन्थिन. तर प्युरिनमध्येच जेव्हा 2 आणि 6 नंबरला, तर जरा नंबरिंग बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जर तुम्ही बघितलं तर 3 नंबरला आणि 7 नंबरला हा 7th नायट्रोजन जो आहे तो 7, 8 आणि हा 9th नायट्रोजन. तर जेव्हा 3 नंबरला 7 नंबरला हायड्रोजन ॲड होतात, 3 नंबरला एक नायट्रोजन, 3 नंबरच्या नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲड झालेला आहे, 7 नंबरच्या नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲड झालेला आहे. त्यामुळे इथला जो डबल बॉन्ड होता पिरिमिडिनमधल्या, पिरिमिडिनमध्ये एकूण अल्टरनेट जे डबल बॉन्ड होते तर त्याच्याऐवजी काय झालेलं आहे, एकच डबल बॉन्ड जो दोन्ही रिंगच्या मध्ये आहे तो डबल बॉन्ड फक्त प्रेझेंट आहे. कारण काय झालेलं आहे, तिथं हायड्रोजनची ॲडिशन झालेली आहे. मग काय म्हटलेलं आहे बघा, 3, 7 डायहायड्रोप्युरिन. असा प्युरिन, ह्याच्या आधीचं स्ट्रक्चर आपण पाहिले ते असा प्युरिन की ज्याच्यामध्ये 3 नंबरला एक आणि 7 नंबरला एक हायड्रोजन ॲड केलेला आहे आणि 2 नंबरला आणि 6 नंबरला कीटो ग्रुप C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट आहेत. म्हणून काय म्हटलेलं आहे, 3, 7 डायहायड्रोप्युरिन 2, 6 डायओन. ONE म्हणजेच काय, कीटोन ग्रुप, C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट आहेत. तर ह्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, झॅन्थिन. तर झॅन्थिन हे कुठल्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतं, तर कॅफिनमध्ये. नेम ऑफ ड्रग इज कॅफिन. आपल्या सिलेबसमध्ये कॅफिनचं स्ट्रक्चर आहे. जर आपल्याला कॅफिनचं स्ट्रक्चर काढायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला झॅन्थिनचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. आणि झॅन्थिनचं स्ट्रक्चर येण्यासाठी प्युरिनचं
प्युरिनचं स्ट्रक्चर येण्यासाठी पहिल्यांदा इमिडॅझोलचं पिरिमिडिनचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. त्यामुळे बेसिक हेट्रोसायक्लिक रिंग्स किती इम्पॉर्टंट आहेत की ज्याच्यावरती पुढचे स्ट्रक्चर्स आपण काढू शकतो. नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया, ट्रोपेन. तर हे बायसायक्लो ऑक्टेन आहे की ज्याच्यामध्ये 8 नंबरला नायट्रोजन जोडलेला आहे आणि त्या नायट्रोजनला मिथाइल ग्रुप. बायसायक्लो आहे, ऑक्टेन आहे हे हायड्रोकार्बन. तर नेम ऑफ ड्रग व्हेअर नेम ऑफ ड्रग व्हेअर ट्रोपेन इज प्रेझेंट इज ॲट्रोपिन. थँक्यू ऑल ऑफ यू.